बोलो. नमस्कार. सिटी न्यूजच्या मुक्त संवादच्या दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही आपलं स्वागत करतो. आपण आता 14 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या रील स्टारच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आपण आता चित्रपटाची नायिका उर्मिला जगताप यांना भेटतोय, त्यांच्याशी मुक्त संवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या रील स्टार चित्रपटाच्या आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आजच्या आपण जो चित्रपट आता येतोय त्या चित्रपटाविषयी रील स्टार हा सिनेमा अत्यंत वेगळा आहे, कारण साऊथ इंडस्ट्रीने हा सिनेमा बनवलेला आहे. केरळवासीय लोक आहेत जे मराठीत येऊन मराठी ॲक्टरसोबत मराठी लोकांसोबत काम करू इच्छितात. हीच खासियत आहे या सिनेमाची. ज्या लोकांना डिरेक्टर रॉबिन सर किंवा सिल्वी सर या किंवा DOP आमचे शिनू यांना कसलंही मराठीचा सुद्धा येत नाही, अमराठी लोक आहेत, हिंदी येत नाही, अशा लोकांनी मराठी सिनेमा बनवणं म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. सो रील स्टार म्हणजे काय, तर रील स्टारच्या आपण रील स्टार बघतो, सगळं छान वाटतं. नाचणं, लोकांना एंटरटेन करणं, त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचणं, हे सगळं छान बघायला वाटतं. पण त्याच्या आयुष्यातला खरा संघर्ष आपल्याला माहिती आहे. अशीच ही रील स्टार आहे आणि त्यात मी अनिताची भूमिका केली आहे. एक फॅमिलीची एक कथा आहे हा सिनेमा. सगळ्या लोकांसाठी, म्हणजे तुम्ही फॅमिलीला घेऊन जाऊ शकता, तुम्ही मित्रमैत्रिणींना घेऊन जाऊ शकता आणि आजच्या काळचा हा सिनेमा आहे. तुम्ही सगळ्यांसोबत जाऊन हा सिनेमा एन्जॉय करू शकता. मॅडम, आपण आता हा चित्रपट केलेला आहे, त्याच्या अगोदर तुम्ही थिएटर करत होता तर मी डायरेक्ट तुम्हाला चित्रपट मिळाला. ओके. मी याआधी इतकं माहिती नाही आहे, पण याआधी मी 9 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे. हा माझा 12वा सिनेमा आहे. माझा सगळ्यात पहिला सिनेमा उसाण नावाचा, तो रिलीज नाही झाला, पण रिलीज झालेला सिनेमा म्हणजे रौद्र, जो लोकांपर्यंत पोहोचला. लोकांना माझं काम आवडलं आणि त्यानंतर मला काम मिळत गेली. रौद्र सिनेमासाठी मला बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मला मिळालं होतं. सो त्यानंतर सुभेदार केला. नॅशनल विनर सिनेमा जो आहे यावर्षीचा, श्यामची आई, या सिनेमाचा भाग मला होता आलं. असे बरेच सिनेमा आहेत. गजेंद्र अहिरे ची एक मी फिल्म केली होती पोर्ट्रेट नावाची, ती पुढच्या वर्षी रिलीज होईल. आता फिल्म फेस्टिवलला ती फिरतीये. सो पुढच्या वर्षी आहे 2-3 सिनेमे जे रिलीजला आहेत आणि यावर्षी ऑफकोर्स रील स्टार आहे. तर आहे, म्हणजे चालू आहेत कामं. नमस्ते. आपण आता 14 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या चित्रपटासंदर्भात आपण उर्मिला आपण मुक्त संवाद साधला. आपण त्यांच्या येणाऱ्या पुढच्या नाटक असो, मालिका असो, येणाऱ्या चित्रपटाला मुक्त संवादाद्वारे सिटी न्यूजद्वारे शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू सो मच. तुम्ही एक प्रश्न विचारला होता मला.